मित्रांनो, स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये सध्या अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत आहेत। या मालिकेमध्ये सध्या काव्याची आई म्हणजे शारदाला हे सत्य समजलंय की जीवा आणि काव्य एकमेकांवरती प्रेम करत होते। आता नात्याचा हा गुंता कसा सोडवायचा हा प्रश्न शारदा समोर उभा आहे। काव्य मात्र पार्थसोबत डिवोर्स घेण्याच्या चांगलीच मागे लागली आहे आणि नंदिनीने सुद्धा जीवासोबत डिवोर्स घ्यावा असं काव्याला वाटतंय, पण नंदिनी मात्र जीवासोबत डिवोर्स घ्यायला काही तयार नाहीये। त्यामुळे काव्य नंदिनी सोबत सुद्धा नाराज आहे। आता लवकरच या मालिकेमध्ये होळी विशेष भाग दाखवला जाणार आहे आणि या विशेष भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे। या होळी विशेष भागामध्ये आपल्याला असं दिसेल की काव्याला सगळ्यात आधी जीवाला रंग लावायचा असतो, यासाठी ती जीवाच्या दिशेने जात असते, पण नंदिनी मात्र जीवाला रंग लावते। हे बघून काव्याचा खूप मोठा संताप होतो आणि तिथून ती निघते। पार्थ हा काव्याला रंग लावण्यासाठी आलेला असतो। पार्थ काव्याला रंग लावणारच इतक्यात काव्य ही पार्थला रंग लावण्यास नकार देते आणि चिडूनच तिथून निघून जाते आणि यामुळे पार्थला खूप वाईट वाटतं। काव्य जे काय झालं ते अजूनही विसरू शकलेलं नाही। यातून तिला बाहेर काढण्यासाठी काय करता येईल याचा विचार पार्थ करू लागतो। तिकडे रम्या आणि वसुताई त्यांचा प्लॅन एक्झिक्यूट करत असतात। त्यांना काव्याला भांग पाजायची असते, जेणेकरून ती होळीमध्ये धिंगाणा करेल आणि सगळ्यांच्या नजरेमधून उतरेल आणि ठरल्याप्रमाणे रम्या ही काव्याला भांग पाजते आणि भांगेच्या नशेमध्ये काव्य घरच्या सगळ्यांसमोर ती जीवावरती प्रेम करते हे सत्य उघड करते। काव्याच्या तोंडून हे सत्य ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो। काव्य व जीवा एकमेकांवरती प्रेम करत होते हे सत्य समजल्यानंतर नंदिनी व पार्थ यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते। आता मालिकेचे येणारे आगामी भाग हे खूप मनोरंजक असणार आहे। तर हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळवत राहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा।